पक्षाचा आहे आणि त्यांनी काल एक विधान केलं की शासन भिकारी आहे अशा प्रकारचं, त्यामुळे पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते. माणिकराव कोकाटे यांनी काल घेतलेली पत्रकार परिषद मी सुद्धा काल दिल्लीमध्ये आल्यानंतर पाहिली. त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत. मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील, ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील. क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये कुठे प्रॉब्लेम होतोय का राष्ट्रवादीमध्ये? कारण एकच नेता वारंवार एकाच विषयावरती वेगवेगळी विधानं करतो. अगोदर त्यांचा रमी खेळण्याचा जो व्हिडिओ होता, त्यांनी सांगितलं माझ्या फोनमध्ये कोणीतरी ते डाउनलोड केलं, नंतर म्हटलं मी यूट्यूब पाहत होतो. नक्की त्यांना काय म्हणायचं ते स्पष्टपणे समजत नाही. नाही, या संदर्भात माझं त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही, कारण मी त्या दिवशी लातूर, धाराशिव, सोलापूर अशा दौऱ्यावरती होतो आणि मग त्यांचं आणि कदाचित दादांचं बोलणं झालं असेल तर तेही मला माहीत नाही. प्रत्यक्षातपणाने शेवटी जबाबदार नेतृत्वाने, म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील, विधिमंडळामध्ये असतील, लोकसभेमध्ये असतील, राज्यसभेमध्ये असतील, तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे. तर अशी एक माहिती मिळते की पाटीलचा राजीनामा पक्षांतर्गतच घेतला जाणार नाही किंवा पत्ते खेळणं म्हणजे एकपत नाही, प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, अशी काही चर्चा झाली आहे का पक्षामध्ये? मी सांगितलं ना, माझं या विषयावरती बोललं नाही म्हणून. पण राज्याचे कृषी मंत्री सारख्या व्यक्ती संवेदनशील असलं पाहिजे, तितकी संवेदनशीलता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं दाखवली जात नाही, असं काही आहे का? कारण कृषी मंत्री आता या विषयावरती मी एकदा बोलल्यावर अधिक काय बोललं मला स्वतःला उचित वाटत नाही. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलतील. सुप्रिया सुळे आणि बाकीच्या नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे कोकाटेंच्या. नाही, आता विरोधकांनी काय मागणी करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याही विषयावरती मला काय विशेष बोलायचं नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम, सशक्त लोकशाहीमधला विरोधी पक्षाचं काम कोणी आपापल्या पद्धतीने बजवावं. सर, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची चर्चा झाली का त्यांच्याशी किंवा त्यांचं काय एक्सप्लेनेशन होतं, काय म्हणणं होतं? नाही, माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही. मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं, पण त्याच्यामध्येही त्यांचे एक दोन जे काय विधानं आली त्या संदर्भातही मी मगाशी आपल्याजवळ बोललेलं आहे. सर, ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. सभागृहात खरं तर अध्यक्षांच्या अखत्यारीत येतं, त्यावेळेस सभागृहाच्या गॅलरीमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला अशी माहिती मिळते. तर एकंदर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? एक असं आहे की विधानभवनच्या अखत्यारीमधला हा संबंध विषय त्या ठिकाणी आहे. विधानसभेत विधान परिषद आणि विधानसभेचा आभार हे पूर्णपणाने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकक्षाखाली त्या ठिकाणी येत असतं. त्याच्यामुळे हे जे काही शूटिंगचा जे काही झालेलं असेल या संदर्भामध्ये सुद्धा ही बाब उचित नव्हतीच, म्हणजे जे काही कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलं ते. पण तरीसुद्धा या सगळ्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे किंवा अधिवेशन संपायच्या 2 दिवस अगोदर विधानमंडळाच्या बाहेरही नाही, विधानमंडळामध्ये जो काही प्रकार घडला हे सर्व निंदनीय आहे. मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांनी या विषयाची सखोल चौकशी त्यांनी कदाचित सुरू केली असेल, करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्या सभागृहाचे सदस्य राहिला, मंत्री राहिला, एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्र विधिमंडळाला आहे. तिथेच एकमेकांच्या मारामाऱ्या होतात, तिथंच अशा पद्धतीने मंत्री आता रमी खेळतात. देशाच्या स्तरावरती महाराष्ट्र हा एक उज्ज्वल परंपरा असलेला, संसदीय परंपरा असलेला राज्य म्हणून ओळखलं जातं. आता या सगळ्या संदर्भामध्ये एक सर्वपक्षीय किंवा सर्वच पक्षांनी याचा विचार करायला पाहिजे का? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किंवा पूर्वीचं मुंबई राज्य असताना सुद्धा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाहीची थोर परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली. त्याच्यामुळेच विरोधकांशी असलेले सौहार्दाचे संबंध विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक वेळेला प्रखर टीका झाली,
पण ती प्रखर टीका शाब्दिक होती. अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य होत्या त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या दर्जाची त्या ठिकाणी होती. अलीकडे जे काय घडलं ते अत्यंत क्लेशकारक आहे. कारण मी 20 वर्ष विधानसभेमध्ये होतो, 5 वर्ष विधान परिषदेमध्ये होतो, 15 वर्ष राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यामुळे परवा अलीकडच्या कालावधीमध्ये विधानभवनामध्ये घडलेल्या घटना या अत्यंत क्लेशकारक आहेत आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या चर्चेच्या आणि एकंदरीत ज्या परंपरा आहेत त्याला निश्चितच गालबोट लागणाऱ्या आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी आणि विशेष करून विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही नेते, विधिमंडळ पक्षाचे आदरणीय दादा असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज सरकार चालू आहे ते देवेंद्रजी असतील, त्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्टपणाची भूमिका देवेंद्रजींनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण या संदर्भामध्ये काही साधन सूचिता करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. महायुतीचे जे मंत्री आहेत आज कोकणचे जे अजित पवारांना भेटणार आहेत, तर काय यावर म्हणजे जे वारंवार राजीनाम्याची मागणी केली जाते किंवा पक्ष नेतृत्वाला ते पहिल्यांदाच भेटत आहेत, काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मला माहीत नाही ना. मी म्हटलं कदाचित आज त्यांची भेट होऊ शकते. आज दादा मुंबईमध्ये असतील, मी तर दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशनला या ठिकाणी आलेलं आहे. त्यांची भेट झाल्याच्यानंतर तर कदाचित माझं दादांचं बोलणं झालं तर मला तपशील कळेल. तुमच्या इथे पत्रकार परिषदमध्ये जी मारहाण झाली त्यात मनोज जरांगे हे सांगतायत की तुम्ही कुठे ना कुठे त्यात समाविष्ट होते, तुम्ही हल्ल्यामागचा हक्का हे सुनील तटकरेच आहे आणि त्यांच्यावरही कारवाई करावी, मकोका अंतर्गत कारवाई करावी असं मनोज जरांगे बोलले. मनोज जरांगे पाटील साहेबांच्याबद्दल किंवा त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुनील तटकरे म्हणून मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझ्या 41 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझं सामाजिकदृष्ट्या असलेली भूमिका माझ्या मतदारसंघाने नव्हेच रायगड जिल्ह्याने, कोकणाने आणि उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. तर मी नेमकं काय आहे हे सर्वांना माहिती आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये एक साधीशी इंचीसुद्धा माझ्या विरोधामध्ये नाही. अनेक वेळेला राजकीय संघर्ष पराकोटीचा आला, पण कधीही या साऱ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये थाराच त्याला त्या ठिकाणी दिले नाही. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेबांच्याकडे जी यंत्रणा असेल ती त्यांनी लावावी, सरकारकडे त्यांनी तक्रार करावी, सरकारने सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी तपास करावा. माझी त्याच्यात हरकत असं काही कारण नाही. कारण आपल्याकडे सुद्धा व्हिडिओ आहेत, आपण ते पाहू शकता. माझी पत्रकार परिषद किती वेळ झाली, माझ्या पत्रकार परिषदेच्या नंतर ते छावा संघटनेचे जे आले होते त्यांनी निवेदन देत असताना काय शब्दात काय भाषेमध्ये ते बोलत होते आणि त्याच्यानंतर पत्ते टाकल्याच्यानंतरसुद्धा किती संयमाने मी ते स्वीकारले. उभं राहून मी त्यांचं निवेदन स्वीकारलं, त्यांचे मी आभार मानले. जे घडलं ते खाली का घडलं त्याच्यावरही मला काय भाष्य करायचं नाही. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांना जे काय वाटतं ते त्याने जरूर कुठेही बोलावं. मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सरकारने या बाबतीची पूर्णपणे चौकशी करावी, त्याच्यामुळे कळेल पूर्वनियोजित होतं, नियोजित होतं का अचानक आलेल्या शेतकऱ्यांच्याबद्दलच्या ज्या काय भावना, संतप्तपणाच्या भावना झालेल्या होत्या त्याच्याबद्दलचं होतं. मी काय भाष्य करू शकतो. राष्ट्रवादी हा एक विचाराने जाणारा पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे, सरकार तुमचं आहे, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे, तरी तुमच्या कार्यकर्त्यांचा संयम तुटतो. म्हणजे काय झालं होतं नक्की असं? मला जी माहिती सूरज चव्हाणांकडून मिळाली ते सूरज चव्हाण किंवा इतर काही सहकारी सांगू शकतील. निवेदन देऊन गेल्याच्यानंतर उतरताना खूप अथलागे शब्दामध्ये शिवीगाळ झाली असं मला सांगण्यात आलं. मला माहीत नाही, त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत का, मी त्याची खातरजमा केली नाही. याचं कारण ते संपल्याच्यानंतर मी खाली अनेकांना भेटलो. नंतर लातूर परिसरातील बुद्धिमान म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांची माझी 1 तासभर बैठक झाली. लातूरच्या भ्रष्टाचार होतेमध्ये 1 तासभर म्हणजे विद्यापीठाचे लोक होते, कृषी विद्यापीठाचे लोक होते, शिक्षणतज्ज्ञ होते, प्राचार्य होते, नामवंत डॉक्टर्स होते, आर्किटेक्ट होते, क्रेडाईचे काही सहकारी होते. या सर्वांच्या जवळ अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली. त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं. ते संपल्याच्यानंतर मी नियुक्तीपत्र दिले. त्याच्यानंतर माझ्या रोया गावातल्या डॉक्टर अरुणा देवधर, ज्या मी आणि ते आम्ही एका वर्गात शिकलो, त्याने अतिशय उत्तम कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट देण्यासाठी सुद्धा मी 1 तासभर त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतर मग आमचे जे तिथले जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष SC सावे
यांच्याकडे मी रात्रीच्या भोजनासाठी होतो. मी जराही विचलित झालो नाही. काही वेळेला काही असे प्रसंग घडतात की ज्या वेळेला राज्यकर्त्यांनी संयमाने लोकांच्या सतत भावनांचा स्वीकार करावा लागतं. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठेही बघा, कोणाहीकडनं व्हिडिओ मागवा, कशीही आपण त्याच्यामध्ये माहिती घ्या, याच्यात मी अत्यंत संयमाने जो आयुष्यभर माझ्या मनामध्ये मी संयम ठेवला आहे त्या संयमाचीच भूमिका घेऊन मी वावरतो. नंतर तटकरे साहेबांच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जाते का? वारंवार तुम्हाला कॉल येत आहेत कार्यकर्त्यांचे, तुम्हाला काही कॉल आलेलं होतं का? रमेश पाटील म्हणून तो एक तुमची ऑडिओ क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल होती, किंवा तुम्हाला जा विचारून येतो, तुम्हालाच टार्गेट का केलं जातं? आता मला खूप कॉल आले, आपण जी व्यक्ती म्हणताय त्यांचे असतील, खूप वेळा असतील, पण ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला संतप्तपणाने कॉल करणं, आरवाच्या शब्दामध्ये बोलणं, कॉल रेकॉर्डिंग करणं, हे सगळं पाहत असल्यामुळे मी पराकोटीचा संयमी आहे आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये सगळे शांततेने स्वीकारले. खूप कॉल आहेत, याचीसुद्धा दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. त्याच्यामध्ये एकाने तर सरकारनामामध्ये तर अगदी ह्या शब्दामध्ये सांगितलेलं की मी कुठेही दिसेन तर मला सोडलं जाणार नाही. मला काय, शेवटी मी लोकांच्यातला आहे, सरकारने त्या बाबतीमध्ये काय ती भूमिका घ्यावी. तेही सामच्या माध्यमातून का सरकारनामाच्या मध्ये एक कोणाची तरी ते क्लिप, म्हणजे ते मुलाखतच देत आहेत, क्लिप नव्हे ती मुलाखतच देत आहेत की जिथे सुनील तटकरे दिसतील, भेटतील त्यावेळेला त्यांना मारहाण केली जाईल. माझी अजूनही विनंती आहे सरकारला की त्या दिवशी घडलेल्या घटना आणि माझी भूमिका या बाबतीमध्ये कुठल्याही यंत्रणेच्या मार्फत तपास करायचा असेल तर करावा, अशी माझी स्वच्छपणाची संयमी भूमिका आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये एक चर्चा आहे की नगरविकास विभागाची जी कामं आहेत ती मंजूर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्या. सध्याचं हे पद एकनाथ शिंदेकडे आहे, त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की महायुतीमध्ये काय अलबेल आहे की नाही, किंवा कोकाटेंच्या विधानावरून महायुतीचाच काही पक्षांचा दबाव होता राजीनाम्यासाठी, अशी सुद्धा चर्चा आहे. नक्की तथ्य काय आहे? महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे का, किंवा तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे? तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे, महायुतीमध्ये अलबेल आहे. सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं, निधीचं वाटप काय पद्धतीने करावं हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, उपमुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत. मी सरकारमध्ये नाही आहे, सरकार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे सरकारच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये माझा सहभाग असण्याचं काही कारण नाही आणि मी कधी करतही नाही. शेवटी सरकार चालवत असताना हे तिन्ही नेते प्रगल्भ आहेत, दीर्घकाळ प्रशासनामधला त्यांचा अनुभव आहे आणि कॉलिशन गव्हर्नमेंट ज्याला आपण आघाडीचं किंवा महायुतीचं सरकार कसं चालवायचं याचं उत्तम ज्ञान असणारे तिन्ही असल्यामुळे ते त्या संदर्भामधला योग्य तो निर्णय घेतला. महायुतीमध्ये समन्वय नाहीये, कारण एक पूर्वी जे लोक असं म्हणत होते की अजितदादा निधी देत नाही, त्यांच्यासमोर महाराष्ट्राने मोठ्या पैशाच्या बॅगा पडलेल्या पाहिल्यात. त्यानंतर काही आमदार आरेरेवीने सर्वसामान्य लोकांना मारहाण करताना पाहिले. हे सगळं घडत असताना, एवढं मोठं संख्याबळ आहे ते असताना हे सगळं घडत आहे. नाही, ठीक आहे ना, याचा विचार नक्कीच ते तीन नेते जे आहेत या संदर्भामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये जे जे काही घडलं असेल त्याचा साकल्याने विचार करतील. संतोष देशमुख सारखीच महादेव मुंडे यांची एकदम क्रूरतेने हत्या झाली असं समजून येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स हे सांगतायत 16 वारंवार वार करण्यात आलं, मात्र आता आरोपी अजून अद्याप त्याच्यात स्पष्टता नाही. नाही, मला या विषयावरती तपशीलवार माहिती नाही, परंतु अशी घटना घडली किंवा त्यांच्या पत्नीने त्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे कार्यालयाजवळ जाऊन काही त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या. सरकारने गृह विभागाच्या, पोलीस दलाच्या सर्वंकष यंत्रणा, तपास यंत्रणा या कामामध्ये पूर्वी निश्चित अपॉइंट केल्या असतीलच, पण अधिक व्यापक पद्धतीने त्याचा तपास करावा. तपास झालाच पाहिजे. अशा प्रवृत्ती महाराष्ट्रातनं मोडून काढल्या गेल्याच पाहिजेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेळोवेळी भूमिका राहिली. समोर आहे, अशा वेळी तुमच्या पक्षातल्या काही आमदारांचं असं म्हणणं आहे की शरद पवार यांच्यासोबत जर गेला तर जी फूट झालेली आहे मतांची ती वाचवता येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला सामोरं जाता येईल, असा काही विचार चाललेला आहे का की पवार साहेबांना सोबत घेण्याच्या संदर्भामध्ये आमदारांचं काय म्हणणं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही विधिमंडळ सदस्याने आम्ही ज्या ज्या वेळेला आमदारांची बैठक घेत असतो त्याला अशापैकी भावना मांडलेलं माझ्या कानावरती नाही, माझ्या उपस्थितीमध्ये कधी ती मांडलेली नाही. शक्यता आहे का यापुढे पण? नाही, एक असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणून लढवाव्यात असं आम्ही समन्वय समितीमध्ये चर्चा केली, पण ही चर्चा करत असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, प्रत्येक महानगरपालिकेची राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे
आत्ताही वेगवेगळ्या पद्धतीची आहे स्थानिक पातळीवरती. पण भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, मी जो व्यापक दौरा केला त्याच्या पाठीमागचा हेतू हाच होता की कार्यकर्त्यांच्या मने निवडणुका कशा पद्धतीने लढवाव्यात, काय पद्धतीने आपण सामोरं जावं. कारण 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या निवडणुका होत आहेत. अशा वेळेला कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती देणं आमच्या सर्वांचं काम आहे. आणि त्यामुळे निवडणुका लढल्या गेल्या तर महायुतीमध्येच युती म्हणून लढवण्याबाबतीमध्ये अधिक आम्ही सतर्क आहोत. परंतु महाविकास आघाडीच्या कुठल्या घटक पक्षाशी युती करणं हा विचार महायुतीमधल्या कुठल्याही पक्षाच्या समोर नाही. आणि तसं मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता संभवत नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांश वेळा चिन्हाचा वापर होतो. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, तिथं अनेक वर्षापासून म्हणजे दादांचे आणि म्हणजे पवार साहेबांचे कार्यकर्ते एकच राहिले. तर अशा वेळेस स्थानिकांनी निर्णय घ्यावा असा काही आदेश दिला जाऊ शकतो का? आणि मग खाली त्या पद्धतीच्या युती आघाड्या होऊ शकतात? नाही, ग्रामपंचायत वगळता सगळ्या निवडणुका ह्या चिन्हावरती लढल्या जातात. मी आपल्याला मगाशी एका वाक्यामध्येच सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना महायुतीमधून शक्यतो लढत जाव्यात. शक्यतो आमचाही वरिष्ठ पातळीवरचा प्रयत्न समन्वय माध्यमातून राहील. आमच्या चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये जिल्हावारसुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतील. परंतु महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या समेत युती करण्याची कुठलीही शक्यता आज नाही आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये संभवत नाही. कार्यकर्ते एक होते एकत्रित असताना आता आम्ही एक वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर 2 निवडणुका पार पडल्या आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या. काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार, शरद पवार शेवटी कुटुंब एकच आहे, त्यामुळे नंतर ते एकत्रच येणार आहे. नाही, कुटुंब एक आहे, कुटुंब एकच राहावं त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाहीच. पवार कुटुंबाच्या एकत्रितपणाचा एक सुसंस्कृत आदर्श गेल्या महाराष्ट्राने गेल्या वर्षानुवर्षामध्ये अनुभवलेला आहे. त्यामुळे कौटुंबिक नातं हे राहावंच, अधिक ते दृढ व्हावं. माझ्यासारख्या त्या कुटुंबाच्या समेत वावरलेल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा तीच सद्भावना आहे. पण राजकीय भूमिका ही स्वतंत्र आहे. एक स्वतंत्र राजकीय भूमिका घेऊन आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. त्यानंतरच्या स्वाभाविक राजकीय क्रियाप्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. लोकसभाच्या निवडणुकीला आम्ही एकमेकाच्या समोरासमोर विरोधामध्ये लढलो. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा आम्ही एकमेकाच्या समोर वैचारिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या लढलो. त्यानंतर आज आम्ही एनडीएमध्ये सहभागी आहोत, सरकारमध्ये आम्ही सहभागी आहोत. स्वाभाविकपणाने या गोष्टीचा राजकीयदृष्ट्या कुठे संबंध आहे असं मला वाटत नाही. कौटुंबिक नात्याबरोबर राजकीय नाते तुमच्या दृढ करण्यासंदर्भामध्ये कोणतेही पावलं नाही? मी कोण उचलणार? प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही. नाही, एक असं आहे बघा, मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आम्ही एक राजकीय भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 14 सालापासून भारतीय जनता पक्षावरती जाण्याची चर्चा अनेक वेळेला झाली. त्यावेळेलासुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. 19ला चर्चा झाली, त्याला मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो. 22ला चर्चा झाली, परंतु ते प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरलं नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही एक सामुदायिक निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा. त्यामुळे राजकीय भूमिका ही पूर्णपणाने वेगळीच असते. त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. सर, धन्यवाद. एकच मिनिट. महाविकास आघाडी तुम्ही सांगतायत की त्यांच्याबरोबर कोणती अलायन्स नाही वगैरे, पण तसंच संजय शिरसाट म्हणा किंवा दुसऱ्या अलायन्सचे लोक म्हणतात की आम्ही शत्रू नाही. इनफॅक्ट काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्षात घेऊन हे सांगितलं की आम्ही आता पण शत्रू नाही ना. आज आम्ही कोणाचे कुठे शत्रू आहोत? बिलकुल नाही आहोत. शत्रू असण्याचं काही कारण नाही. व्यक्तिगत याच्यामध्ये एकमेकाचे संबंध नेहमीच उत्तम राहिले आहेत. ही राजकीय भूमिका आहे. आणि राजकारणामध्ये राजकीय शत्रुत्व नसतं, ते राजकीय एक विचारसरणीच्या विरोधामध्ये तो राजकीय लढा आहे. आणि आम्ही एक भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करतो. आज भारतीय जनता पक्षाची स्थापनेपासूनची भूमिका एक विशिष्ट राहिलेली आहे. शिवसेनेची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आज आम्ही एनडीएमध्ये म्हणून सहभागी आहोत. त्यामुळे राजकीय व्यक्तिगत वैरत्व हा विषय नाहीच. राजकीयदृष्ट्या ही वैचारिक लढाई आहे. आणि जोपर्यंत राजकारण आहे, जोपर्यंत संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे, तोपर्यंत ही राजकीय लढाई वैचारिक
ही चालू राहणार, ही स्वाभाविकच आहे. देवेंद्र हा लोकशाहीचा गाभा आहे. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांनी जे आर्टिकल लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची प्रतिमा दिसतो असं म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी ही स्तुती केलेली आहे. नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राचं कशा पद्धतीने वाटचाल गौरवशाली अनेक वर्षापासून झाली, ही अलीकडच्या कालावधीमध्ये आदरणीय पवारसाहेब 6 दशके देशाच्या राजकारणात आहेत, किंवा राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणात आहेत. अनेक घडामोडीचे ते केवळ साक्षीदार नाही तर त्याच्यातला त्यांचा सहभाग मोठा राहिलेला आहे. देशपातळीवरच्या लोकसभेमधला अनेक सरकार बनवताना, राज्यामध्ये सुद्धा अनेक सरकार बनवताना, राज्य आणि देश प्रगतीपथावरती नेताना, त्यामुळे त्यांच्या विचारसरणीशी अनुभव असलेला त्यांचा तो लेख आहे. उद्धवजींनी सुद्धा अनेक वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाचं युती होती, त्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेले आहेत. मी मगाशीच म्हटलं की या 2 मान्यवर नेत्यांनी देवेंद्रजीच्याबद्दल लिहिलेले लेख महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेचे एक उत्तम अलीकडच्या कालावधीमधील उदाहरण आहे. शेवटचं सर, धन्यवाद. माझी लाडकी बहीण जी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.